तर ये है कार्तिक भाऊ इंगळे और मागे बसे है ज्ञानेश्वर भाऊ काय नरटे घर ढूंढने मेरे घर में है मेरी बाई को काय को ढूंढने को. वाह क्या सीन है. हे बघा नॅचरलची बासुंदी. नाही नॅचरल हे ऐकू नका कारण ऍडव्हर्टाईजला आम्ही पैसे घेत असतो त्याच्यामुळे नॅचरल आपण बीप करू. आंबा फ्लेवर भाई मजा आया. लॉर्ड्स ऑफ टारापिक. हाय सर. अरे यार हमारे मसूबा बुलाने जा रहे हम. दाऊदपुर के मसूबा थे हमारे. नैनू का निकाह नहीं जम रहा है. हाँ. भाई टेंशन मत लो, मिल जाएगा. शादियां होते रहते भाई. मैं भी हुआ तो टेंशन नहीं लेना. फोन ले रहा. एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. अरे क्या कर रहे मियाँ तनकाले में बारिश कर रहे तंदूर नाहीच लिहिलंय रा आम्हाला द्यायला गेला. हे बघा मित्रांनो एक नंबर रस्ते एक नंबर चॅडचं टॉयलेट आहे. जवळपास 250 किलोमीटर गाडी चालवून सन्माननीय आदरणीय माननीय परमपूज्य गुरुवर्य मुस्तानजी मिर्झा साहेब थोडेसे थकले होते. ज्ञानू सर तारे गिन रहे हो. होय रे ज्ञानू गावल कर आपल्याला मसोबा बघू गेल्यावर गावायला पाहिजे का. मुझको पहचान लो मैं हूँ डॉन. लहानपणीची आठवण म्हणून कर्नाटकामध्ये आम्हाला लहानपणीची आठवण राजू सुपर इथं प्रीत केलं तुम. अरे हा हैदराबाद आले. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हैदराबाद की गलियों में घूमते हुए हम दिख रहे हैं आप सबको. सर कोट पॅन्ट घालणार का शेरवानी घालणार लागणार तुम्ही तुमच्या. ये देखो अन्ना पार्किंग अन्ना के कान में हेडफोन अन्ना पार्किंग में हेडफोन इंदल लाडू. भैया कहाँ है रे हम. अरे वो चांद मीनार देखने आए थे. 4 मीनार देखने आए थे. मीनार तो आ गया फिर चांद नहीं दिख रहा मेरे को. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. हैदराबाद मध्ये काय पाहिलं माहितीये का पाटील कट्टा बुड्डी के बाला. भाई भाभी नको देखो रे घर पे चे बहुत मारेंगे मेरे को ने. मुलींसाठी बांगड्या आहेत ती लेडीजसाठी बांगड्या आहेत ती बायकासाठी बांगड्या आहेत ती. परफ्यूम बोलो भैया. भाभिक सुनाते की नाही शायऱ्या एखादं भाभिक सुनायला सुनाव ना. अभी तू कली है कल खिलकर गुलाब होगा. हाँ. अभी तू कली है कल खिलकर गुलाब होगा. मुझसे शादी कर ले तुझे बड़ा सवाब होगा. अरे बाप रे. पर और कौन से भाभी के साथ शादी करनी है तुम. भाई मारो मुझे मारो मुझे मारो. रहिए और अपने सामान की हिफाजत कीजिए. हम यहाँ हैदराबाद आए. ये हमारा दोस्त है ना न्यानो उसकी शादी के लिए आए ले नवस बोलने को. नवस समझते हैं नवस. कौन है ये लोग कहाँ से आते हैं. उनका जो मसोबा था खेत में का वो रजाकारों ने इधर लेके आए तो ढूंढने आए हम तो मिलेंगे कि नहीं. उनको दुआ दो शादी होना बोल के. मैं दुआ करता हूँ कि खास तौर से नैनो सर की शादी हो जाए. उनका मसोबा मिल जाएगा. उनका मसोबा बोलो मसोबा मिल जाए. इनकी जोरू अच्छी मिले. आमीन. इनकी नेक औलाद हो. आमीन. इनके सास ससुर सास ससुर भी अच्छे साला भी अच्छा हो. साले साहब भी अच्छे हो. जेवण आपल्या महाराष्ट्राचंच गड्या बरं आहे कारण बिर्याणी आणि हे खाऊ नॉनव्हेज म्हणजे आय डोंटच लाईक बरं का. म्हणजे मला नॉनव्हेज आवडतच नाहीये. म्हणजे अक्षरशः पोटच खराब झालं. रात्रीपासून 4-5 वेळेस जावं लागलं माहितीये का. देखा आपने लापरवाही का नतीजा है. म्हणून शुद्ध आहार शाकाहार. अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता. आम्ही निघालेला आहोत शोध. तर मित्रांनो आज आपण
म्हणजे मी पहिल्यांदाच हैदराबादला जातोय आणि हा हैदराबादचा जो प्रवास आहे तो पूर्ण प्रवास मी तुम्हाला माझ्या तोडक्या मोडक्या भाषेमध्ये दाखवणार आहे. म्हणजे ती म्हणतात ना ब्लॉगिंग काय असते ती, तर ती दाखवणार आहे. तर मग आपला हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सगळं हैदराबाद एक्सप्लोर करेल. कारण हैदराबाद मी देखील पहिल्यांदाच चाललोय. फिर आ रहे ना मियां तुम भी? वहाँ क्या छोरी बीरी देखने का नहीं ना जी, शादी हो गई, दो बच्चन है मेरे को, तो उतना नको, खाली अपन हैदराबाद दिखेंगे, छोकरा नको देखने का. पण मेरे साथ दो है ना, 2 जन जिनके शादी नहीं व्हायले, उनको छोकरे दिखाएंगे ना आपण. अब कोण जण आहेत ते आता पुढच्या प्रवासामध्ये तुम्ही पाहताना पिकअप करणार आहे पुढून मी. तर अशा रीतीनं आम्ही निघालो आहोत हैदराबादला. आणि आता मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्यासोबत 2 माझे सहकारी मित्र असतील. तर ये है कार्तिक भाऊ इंगळे और मागे बसे है ज्ञानेश्वर भाऊ काय नरटे. तर कशामुळे चाललो, काय चाललोय, काय कारण आहे हैदराबादला जायचं, त्याचं तुम्हाला पुढं उलगडा होईलच. पण एक महत्वाचं कारण म्हणजे मी आज तुम्हाला सगळ्याला सांगणार आहे ते म्हणजे आजपासून 60-70 वर्षांपूर्वी आमच्या इकडल्या भागामध्ये निजामांची राजवट होती आणि ह्या इकडे रजाकारांनी खूप म्हणजे असा उद्रेक माजवलेला होता. तर त्यांनी आमचे मित्र ज्ञानेश्वर नरटे यांच्या शेतातला मसोबा जे आहे ते चोरून नेला होता हैदराबादला. आणि आम्हाला ते एका महाराजांना सांगितलं की ज्ञानेश्वर नरटे सरांचं जी हैदराबादला रजाकारांनी पळून नेलेला मसोबा आहे ती जोपर्यंत इथं आणत नाहीत आणि त्याची स्थापना करत नाहीत तोपर्यंत आपलं लग्न होणार नाही. तर त्याच्यामुळे आम्ही तो मसोबा आणायला चाललेलो आहोत. त्या मसोबा आणण्यासाठी आमच्या सोबत तुमच्या आशीर्वाद, तुमची साथ, तुमचं मार्गदर्शन लागू द्या, कारण खूप मोठा टास्क आहे आमच्यासाठी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा आता पुढे कसं आम्ही आणतो मसोबा. दीवाना मचला उसे नहीं ढूंढने, मेरे घर में है मेरी बाई को ढूंढने को. हम जा रहे हैं, तुमको तो माहित है, दाऊदपुर के हमारे खेत में, हमारे नरटे सर के खेत में जो मसोबा था जो रजाकार ने चोरून तिकडे निहाया था वो आणने के लिए हम जा रहे हैं. पुढे हम पेट्रोल डालेंगे, डीजल, और डीजल भी डालेंगे फक्त 1000 रुपये का, क्योंकि पुढे कर्नाटक में स्वस्त मिलता है. मित्रांनो कोळमच्या बाहेर आलो आम्ही आणि आम्ही 1000 रुपयाचं डिझेल टाकणार. आता तुम्ही म्हणताल 1000 रुपयामध्ये हैदराबाद कसं येईल, तर आम्ही लई चाभरे. पुढं कर्नाटकची बॉर्डर आली की तिथं 3-4 रुपयानं स्वस्त असतं डिझेल, मग तिथं टाकायचं आपलं मस्त फुल करायची टाकी. इथं 91 आहे. आता बघू आपण त्या तेलंगणाच्या बॉर्डर किती 91 कुठे दिसते, हा 91.88. मग आता तिथं गेल्यावर किती असेल लोक, त्यानुसार किती फायदा होईल बरं आपल्याला ह्या सगळ्याच्या मध्ये. एखादी घर बीर बांधू का आपण. हो वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. बासुंदी 20 किलोमीटर पुढे येताच आम्हाला भूक लागली, त्याच्यामुळे आम्ही घेतलेला आहे नॅचरलची बासुंदी. चमचा द्यायला लागली. ज्ञानेश्वर सरच्या आदेशानुसार आणि सल्ल्यानुसार आम्ही घेतली बासुंदी. हे बघा नॅचरलची बासुंदी. नाही नॅचरल हे ऐकू नका, कारण ऍडव्हर्टाईजला आम्ही पैसे घेत असतो, त्याच्यामुळे नॅचरल आपण बीप करू. आंबा फ्लेवर. भाई मजा आया. कमी करा ब्राईटनेस, टॅप करून खाली वाढायचं. लॉर्ड्स ऑफ टॅरापिक प्रवास केला लय मोठा आणि आलोय लातूरला. इथं लातूर मध्ये मित्र. हाय सर. हाय सर. कहाँ जा रहे अपन लोग? हैदराबाद को निकले ना, हैदराबाद को जा रहे, मसोबा को लाने जा रहे, रजाकारण लेके गए ले हमारे मसोबा को लाने जा रहे हम. दाऊदपुर के मसोबा थे हमारे. नैनू का निकाह नहीं जम रहा है. हाँ. चलता ना होगा क्या अपना काम. होगा. मैं वहाँ का मसोबा मिलना बोल के हमारे खेत में के मसोबा को नवज बोला मैं मालूम. भाई मिल जाएगा यार भाई, टेंशन नको लो भाई, टेंशन नको लो, मिल जाएगा. शादियाँ होते रहते भाई, मैं भी हुआ तो टेंशन नहीं लेना. फोन ले रहा. हाँ लेने का नहीं ना, छोटे वाले का हो जाता तुम्हारे. ओ नहीं, उसका तो कुछ टेंशन उन्हें मसोबा जेब में लेके फिर रहे जी. अरे क्या कर रहे मियाँ, तनकाले में बारिश कर रहे हैं. बारिश चालू हो गई.
क्या बोलना है समझ में नहीं आ रहा भाई. ये बहुत बड़ा टास्क होके बैठा देखो हे मसोबा का. जेवायला थांबलोय जेवायला भूका लागल्या ती जेवायला थांबलो. सरांना भूक लागली हो का जेवायला थांबलो जेवायला. माझं काय म्हणे मग खरडा बिरडा आहे का नाही. मटन फ्राय मटन भाजी हे सगळं काही आहे. खरडा चटणी रेडी असली तर खरडा देऊ शकतो. आणि तंदुरी 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 हा जेवण भाकरी हे सगळं तंदुरी तंदुरी तंदूर नाही. नाहीच लिहिलंय रा आम्हाला द्यायला गेला नाही, नाही, सर. तर मित्र हो अशा पद्धतीनं आपला जो टार्गेट आहे रजाकारांनी नेलेल्या हैदराबाद मधल्या मसोबाला आणायचं तर आपण पोहोचलोय हे कर्नाटक आणि धाराशिव म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आपण पाहू शकतात. आणि आम्हाला जरा उशीर झालाय रात्रीचे 10 वाजलेत कारण आम्ही थोडं मध्ये थांबलो होतो जेवणाला आणि जरा जेवणाला जास्तच वेळ लागला. तर हे जो आहे तो बॉर्डर आहे सीमारेषा आहे. सीमारेषा म्हणजेच या सीमेवरून आता पलीकडे आम्ही एंट्री करतोय थेट कुठं ज्ञानू सर हैदराबाद को कर्नाटक में. ओके. कर्नाटक हाईवे वरचे सड़क देखो कैसे है ऐसे है. रात्रि के 10 बजे है और हम गाड़ी चला रहे हैं. मागे कार्तिक सर टांगा पलटी घोड़े फरार है जोपे है. मेरे साथ में नाइट राइडर ज्ञानेश्वर नरटे सर है. हे बघा मित्रांनो एक नंबर रस्ते आहेत एक नंबर. कर्नाटकातच आता आपण याच्या पुढे आपल्याला आता तेलंगणा आंध्रामध्ये घुसायचंय पण इथंच आपण जर बघितलं तर तुलनेमध्ये छान रस्ते आहेत एक नंबर. त्या पद्धतीने 2 रुपये लिटरला ऑफ जिओ लाईन त्यातली त्यात हा आता कर्नाटक 91 रुपये 49 पैसे. कर्नाटकच्या कुठलं गाव कोणतं आहे बसव कल्याण मध्ये स्वस्त डिझेल मिळेल म्हणून आम्ही आलो. तर काय भावामध्ये फरक नाहीये जवळपास 91-49च आहे. वो पुढे गेल्यावर काय अन्ना क्या लगता तुम्हारे को हमारे साथ गेम हो गया कि स्कैम हो गया. नहीं स्कैम तो मुझे नहीं लगता पर देखेंगे आगे भगवान की मर्जी होंगी. भगवान की मर्जी नाही 6 रुपये कमी दाखवत आहे बघू. पैसे काय कसं आहे माहिती का आमच्या मित्राचं लग्न करायचंय सरांचं तर त्याच्यामुळे पैसे वाचवणं गरजेचं आहे म्हणून 4-4 रुपये बी वाचवलं तरी काहीतरी येईल की. पैसा ही पैसा होगा. जॅडचं टॉयलेट जवळपास 250 किलोमीटर गाडी चालवून सन्माननीय आदरणीय माननीय परमपूज्य गुरुवर्य मुस्तानजी मिर्झा साहेब थोडेसे थकले होते. मग जरा वॉशरूमला जाऊन फ्रेश झालो आहे. आता पुढचा 100 किलोमीटरचं अंतर आपण 1.5 तासात कापू. चला जाऊया आपल्या ज्ञानू सरांच्या निकासाठी जी लागणार आहे. ज्ञानू सर तारे गिन रहे हो. ज्ञानू सर तारे गिन रहे हो. होय रे ज्ञानू गावल कर आपल्याला मसोबा बघू गेल्यावर गावायला पाहिजे का. गावाल बघू. मुझको पहचान लो मैं हूँ डॉन. मपली बेकर्स में आए हैं हम. मपली तेलंगाना स्टेट. घुमाओ 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 घुमाओ. मित्रांनो लहानपणीची आठवण म्हणून कर्नाटकामध्ये आम्हाला लहानपणीची आठवण राजू सुपर इथं गावलेली आहे म्हणून एकदाचे 10 रुपयाचे घेतले आहे. प्रीत किलत अरे हा हैदराबाद आले. तर अशा पद्धतीने रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत आणि रात्रीच्या 1:45 वाजता आम्ही पोहोचलेलो हैदराबादला. आणि आमचा जो हॉटेल आहे तो इथून जवळपास 15 किलोमीटर आहे. तर त्या हॉटेलला पोहोचायचं आहे आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही जाणार आहोत या ठिकाणचा जो आयुर्वेदिकचा असणारा दवाखाना आहे तिकडे. आणि मग त्याच्यानंतर ज्या कामासाठी आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे आम्ही रजाकारांनी इकडे आणलेला आपल्या मसोबाला घेऊनच जाणार आणि ज्ञानू सरांचा निकाह आपला सॉरी शुभविवाह करूनच दाखवणार की नाही हो कार्तिक सर. या हे महाराजा ओए महाराजा.
रात्रीचे जवळपास 2:30 वाजलेत आणि आम्ही आता हॉटेल शोधतोय. म्हणजे आम्ही जे काय हॉटेल वगैरे बघूया, विचारायला गेलेत काय म्हणतायत बघूया. जवळपास 2-2:30 वाजले. सकाळी आम्हाला 6ला उठायचं आणि टोकन घ्यायला जायचं आहे. पुन्हा मग 9 वाजता अपॉइंटमेंट असेल कदाचित. हैदराबादचा पहिलाच अनुभव आहे, पहिलाच अंदाज बघूया काय कशा पद्धतीनं हैदराबाद शिकवत आहे आपल्याला. हैदराबादचे रस्ते बघायचे का? आपल्याकडे भयंकर थंडी आहे, पण इकडं काही थंडी नाही आहे. इकडं बरंच गरम आहे. म्हणजे मी आतमध्ये माझा चेहरा बघू शकतो, घाम आलेला आहे मला. छान आहे, मस्त आहे हैदराबाद. पण रात्रीच्या इथं जर बघितलं तर सिग्नल आहेत आणि लोक सिग्नलला गाडी थांबवतात. त्याचं कारण म्हणजे सिग्नलला कॅमेराज आहेत आणि जर तिथं थांबलं नाही तर आपल्याला तो ऑनलाईन चलन पडणार. मीही 2-3 ठिकाणी जरा मागं पुढं झालोय. बघूया, चलन पडलं असेल तर अवघड आहे. आता ज्ञानू आणि कार्तिक सर गेलेत तिकडं. बघूया हॉटेल मिळतंय का. म्हणजे आहे तिथं जवळ काही हॉटेल्स आहेत. आम्हाला 2-4 तासासाठी पाहिजे. 4 तासांनी उठून आमचे मित्र आहे इथं राहतो, पण त्याच्याकडे जाऊन 20 किलोमीटर परत इकडे येऊन तो आपण म्हणजे टोकन घ्यायचं आणि परत मग 9 ते 1 वाजेपर्यंत तिथं थांबायचं. थोडंसं अवघड आहे. म्हणून मग आम्ही इथं जवळच हॉटेल बघण्याचा प्रयत्न करतोय. जवळपास सलग 400 किलोमीटर गाडी चालवून खावण्या म्हणजे मी अखेर आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि सकाळच्या 5:30 वाजता उठून आम्हाला टोकन घ्यायचं आहे आणि टोकन घेऊन पुन्हा मग जी काय अपॉइंटमेंटचा टायमिंग असेल तो अपॉइंटमेंट कव्हर करायची. म्हणजे आता 2.5 तास झोपायचं आहे. ज्ञानू सर झोपा. ज्ञानू सर इकडे बघा एकदा. हो ज्ञानू सर, गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मा. गुड मॉर्निंग. तर गाडी इथं ज्ञानू सरांनी लावलेली आहे आपली. आणि आता कुठून जायचं आम्हाला? तिकडे कुठं लांब. चला मग लांब जाऊया. चलो. नाश्ता करावा लागला. या मग नाश्ता करायला. हैदराबाद की गलियों में घूमते हुए हम दिख रहे हैं आप सबको. हमारा जो टाइमिंग है 10:30 बजे का है. और इकड़ कौन मराठी तो बोलता ही नहीं, हिंदी भी नहीं बोलता है राव. और जो अंग्रेजी बोलता है वो हमको तेवढा नहीं समझता है. क्या करना है? ब्रिज के खाल से आना है. वाहे गुरु दा खालसा, वाहे गुरु दी फतेह. और जो बोले सोनी हाल सत श्री अकाल. मित्रांनो आता आमची वेळ झालेली आहे अपॉइंटमेंट घेण्याची. म्हणजे अपॉइंटमेंटची वेळ 10:30ची सांगितली ती. जवळपास 10:30च्या आतमध्ये मी एकटा तर रेडी झालेलो आहे. ज्ञानू सर पण थोडेसे रेडी झालेले आहेत. आणि अपॉइंटमेंट घेतल्यानंतर पुन्हा आम्ही लागणार आहोत शोध मसोबाचं. कारण मसोबा आणल्याशिवाय आम्हाला काय स्वस्त बसायला देणार नाही. कारण माझे अगदी जवळचे जिव्हाळ्याचे 2 मित्र यांचे लग्न होणं गरजेचं आहे. कारण रजाकाराची कितीही वाईट प्रवृत्ती असली तरी हैदराबादला येऊन आमच्या मसोबाला घेऊन जाण्याची कामगिरी आम्ही बजावूनच दाखवणार आहोत. तर त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. सपोर्ट कसं माहिती आहे का? तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्ही समजू की तुम्ही एक शुभेच्छा आम्हाला दिल्या. तुम्ही जर आमच्या चॅनलला ज्या व्हिडिओला लाईक केलं तर आम्हाला असं वाटेल की तुम्हाला बी असं वाटते की आमच्या ज्ञानू सरांचं लवकर लग्न व्हावं. तुम्ही जर आमच्या चॅनलच्या सबस्क्राईब केल्यानंतर, लाईक केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबलं तर आम्हाला देखील असं वाटेल की तुम्हाला देखील आमच्या ज्ञानू सरांच्या लग्नाची घाई लागलेली आहे. त्याच्यामुळे आपण या रजाकारांच्या प्रवृत्तीला हाणून पाडण्यासाठी पहिला अपॉइंटमेंट संपून दवाखान्याची, त्याच्यानंतर लागूया कामाला शोध मसोबाचं. सर कोट पॅन्ट घालणार का शेरवानी घालणार लागणार तुम्ही तुमच्या? हां टाइम. आणि वहिनींची सांगितलं ती घालताल होय. शेवटी चॉईस तिची. तुम्ही पण त्यांच्याच चॉईस असताल सर. हां पण तुम्हाला शेरवानी चांगली दिसेल सर. नाही का?
म्हणजे तुम्ही कुणाच्या चॉईस आहात की नाही? असे भरपूर जण आहेत, काय कुणाला सांगायचं. जणी के जण? जण सगळे सर चॉकलेट बॉय आहात तुम्ही सर. असो. असो सर, लाजले सर तुम्ही चॉकलेट बॉय म्हणल्यावर. आम्ही निघालेलो आहोत शोध. सुट्टे. There is too much signal, you know. नाही एअरपोर्ट 8 मध्ये पण घेऊ शकतो. नाही आम्ही या कैसी गाडी चला रे. तर मित्रांनो, आम्ही निघालेलो आहोत हॉस्पिटलवर. म्हणजे हॉस्पिटल याचा आयुर्वेदिक मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. केरळ आणि साऊथ मध्ये मोठ्या प्रमाणात आयुर्वेदिकचा उपचारामधून बरेच पेशंट बरे केले जातात. इथून आपल्याला सरळ जायचं ना? सरळच ना? आणि मॅप लावा लागणार आहे आम्हाला. आम्ही हॉटेलचं चेकआउट केलं. आता आम्ही जातो आमच्या मित्राकडे. पहिले 4 महिन्याला जाणार आहे, तर मला तिथून फिरायला. हॉटेलचं चेकआउट करून आम्ही निघालेलो आहेत आता चारमिनारकडे. तिथे आम्ही आमच्या एका मित्राला जॉईन करणार आहोत. स्टैंड है बग, ट्राईपॉड छोटा. हैदराबाद की रोडा पे खाली सिग्नल है. देखो ये किनका स्टैचू है? स्टैचू काय करता येत नाही. साइडून करायचं. ये चौकड़ी बहुत अच्छी दिखती. इधर कुछ भी नहीं है. जवळपास 3.5 किलोमीटरला 16 मिनिट दाखवत आहे. 3.25 किलोमीटरला. म्हणजे विचार करा पुढे किती ट्रॅफिक असणार आहे. क्या बोलते मियाँ? कहाँ गए तुम? यहाँ है क्या बोलते मियाँ? कैसे चल रहा सब हाल हवाल? हैदराबाद की हवा कैसी लग रही? बहुत बढ़िया है. बढ़िया. बिरयानी कैसी लगी दोपहर में हैदराबाद? बिरयानी बहुत नंबर है. सर ने अनु अरे बहुत अच्छी होती वेज बिर्याणी. बिर्याणी बोलते हो. लोकांना कळणारच होतं नॉन व्हेजिटेरियन. ऐसा तो बोल रहा है. ये देखो. ये देखो. ये देखो गाइस. ये देखो, ये देखो, ये देखो गाइस. अन्ना अन्ना पार्किंग पार्किंग अन्ना. अन्ना के कान में हेडफोन अन्ना. अन्ना पार्किंग में हेडफोन इन लाड़ दूँ. कहाँ है मालूम क्या तुमको? हम लोग आए डायरेक्ट दिखाते हम लोग तुमको कहाँ आए. तो ए भैया कहाँ आए रे हम? अरे वो चांद मीनार देखने आए थे. 4 मीनार देखने आए थे. मीनार तो आ गया, फिर चांद नहीं दिख रहा मेरे को. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. हैदराबाद मध्ये काय पाहिलं माहितीये का? पाटील कट्टा. पाटील कट्टा हे काय चॉकलेट आहे? क्या भाव है भाई? बहुत लोग आते हैं यहाँ पे चार मीनार को देखने को. ज़्यादातर हैदराबाद के लोक रहते. आणि इकडं आजूबाजूला जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात छोटे छोटे व्यापारी जे आपले साहित्य विक्री करायला आलेले असतात. हे बघा काय बुड्डी के वाला दिख रहे. देखो बुड्डी के वाला. ऐसा दिख रहा 4 मीनार में. यहाँ भारी दिख रहा कि नहीं? हाँ भाई भाभी नको देखो रे. घर पे चाहिए बहुत मारेंगे मेरे को ने. दूसरे छोकरिया देखूंगा तो बहुत मारेंगे उन्हें मेरे को घर पे. ये क्या है? कई को डर रहे मैं? देखो ये 4 मीनार है.
क्या बेच रहे ना? इथं बायांचं सगळं दिसून राहिलं ना बाप्पा. हो गॅसला काहीतरी आहे इथं, काहीतरी डोरेमॉन पण दिसू आले. हा बघा, स्पायडरमॅन पण आहे की, चांगले आहेत. पडून राहिलं ना बाप्पा, पडायचं नाही. यहाँ देखो बंगड्या भी आहे. मुलींसाठी बंगड्या आहे ती, लेडीजसाठी बंगड्या आहे ती, बायकासाठी बंगड्या आहे ती. इथं रेल्वे चालवली आहे, इकडं टाकले की तिकडं पळते आहे. अत्तरा लगा दें कैसा देखो. अत्तर परफ्यूम बोलो भैया. अच्छा दिखाओ भैया, कौन सा है तो भी डार्क होना आपको, एकदम लाइट होना. देखो बेहतरीन खुशबू रहती है. यूट्यूबर है, रिपोर्टर है. क्या नाम है तुम्हारा? अब्दुल जब्बार मेरा नाम है. कहाँ रहते? यहीं पर वटापल्ली में रहता हूँ मैं. बेटा कब से करते हैं? यह 10वें साल से कर रहा हूँ मैं साहब. 10वें साल से. हाँ, पहले दराज मांग के लाए थे 4 दिन, 2 आरजू में कट गए, 2 ईटर में कट गए. क्या बात है, क्या बात है. ये भाभी को भी सुनाते कि नहीं शायरा? बहादुर शाह जफर का ये शेर है. उन्होंने नहीं, भाभी को सुनाते कि नहीं शायरा? अब सुना चुके. एक आध भाभी को सुनाए, सुनाओ ना. अभी तू कली है कल खिलकर गुलाब होगा. हाँ. अभी तू कली है कल खिलकर गुलाब होगा. मुझसे शादी कर ले तुझे बड़ा सवाब होगा. अरे बाप रे, पर और कौन से भाभी के साथ शादी करनी है तुमको? शादी तो हो गई हो, बट अभी और दूसरी किसी के लिए बनाए थे शायरी? नहीं वैसा फिर कुछ नहीं. मराठी आती? नहीं आती साहब मराठी. महाराष्ट्र से आए हैं हम. अच्छा, तो महाराष्ट्र वाले जितने लोग वीडियो देख रहे हो, हाँ. आप लोग इनको फॉलो करो हाँ. और सब्सक्राइब करो. हाँ. और इनके वीडियो के थ्रू मेरे कने आके कभी भी हैदराबाद आओ. आप क्या नाम बोले इनका? चार मीनार के सामने रहते हो ना? 4 मीनार ये दिख रहा है ना आपको, मुकद्दर होटल पीछे दिख रहा है. थोड़ा राइट में इधर निमरा होटल है. निमरा होटल. बैक करो और ये देखो चार मीनार, ये 4 मीनार. ये 4 मीनार है. इसके सामने जस्ट के सामने निमरा के सामने मैं ठहरता हूँ. 10 साल से 4 मीनार के सामने है ना. आप लोग आइए, मेरे इतर लेके जाइए. अच्छे रहते, बहुत अच्छे. बढ़िया रहते. मैं देखा हूँ, बहुत भारी रहते. दिल खुश हो जाता. लगाए तो लड़कियां इम्प्रेस होते. लड़कियां इम्प्रेस, खुद लड़कियां लेके जाती है मेरे कन से तो लड़कियां. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. 70 कितने होते? 120, 120 ना. होशियार रहिए और अपने सामान की हिफाजत कीजिए. चारमीनार संदर्शक मुख्य गमनिका. कौन सा एक ही फ्लेवर है? ये मैंगो है. दूसरा कौन सा है? मैंगो छोड़ के कौन सा है? पिस्ता है. और पिस्ता और मैंगो दोनों से क्या करना? पिस्ता दो. इनको पिस्ता दो. कोणता घ्यायचं ना? थोड़ा उल्ली गई जी. अच्छा, क्या क्या है इसमें? इसमें पापड़ी आती है, दही चटनी, पुदीना की चटनी, मसाला वसाला. ये काय का मैदे का है? हाँ मैदे का. टेस्टी है. अच्छा. कहाँ से हो आप? मैं राजस्थान से. राजस्थान वाला. कब आए इधर? मेरे को 15 साल हो गए. हम यहाँ हैदराबाद आए. यहाँ हमारा दोस्त है ना नैनो, उसकी शादी के लिए आए ले. नवस बोलने को. नवस समझते हैं? नवस, अगर भगवान को हमें कुछ बोलना है कि ये चीज़ हो जाए तो हम ये करेंगे. उसको क्या बोलते हैं आपके पास? कहाँ पे आए यहाँ? यहाँ पे हमारा एक मसोबा है, अच्छा. तो मसोबा के पास नवस करने आए हैं. तो वो मसोबा को अगर हम नवस करेंगे तो तब उनकी शादी होगी. हो जाए. आपके राजस्थान में कैसा होता है? हमारे तो ऐसा नहीं होता. क्या रहता है? शादी हो जाती है. शादी बचपन में ही शादी हो जाती होगी. बचपन में तो नहीं होती. अब नहीं होती. 20, 22, 25 साल के हो जाते हैं तब शादी होती तब हो जाती है. तो ये हमारे नैनो सर की हो जाएगी क्या? ना. बिल्कुल क्यों नहीं होगी शादी. ये पापड़ी सर की पापड़ी चाट खाएंगे, जल्दी शादी हो जाएगी. ही किती भारी गोष्ट आहे बघा. म्हणजे 4 मीनारला आम्ही आलो आहेत. या ठिकाणी 4 मीनारला खाली एक वलीचा चिल्ला देखील आहे. तर इकडे बाजूला श्री भाग्यलक्ष्मी मंदिराची
आरती देखील सुरू आहे. हे बघा, हे आपल्या भारताचे वैविध्यता. क्या बोलना है क्या मैं बोल रहा हूँ अपने वो नवस को क्या बोलते तुम्हारे में? हाँ नवस को मन्नत. मन्नत हाँ, हमारा जो दोस्त है न्यानू सर, उनकी शादी के लिए आए हम मन्नत करने के लिए. मन्नत हाँ, मन्नत के लिए. तो उनका जो मसोबा था खेत में का, वो रजाकारों ने इधर लेके आए, तो ढूंढने आए हम. तो मिलेंगे कि नहीं, और उनको दुआ दो शादी होना बोल के. मैं दुआ करता हूँ कि इन लोगों की जितना नौजवान लड़के लड़कियां हैं सबकी शादी हो जाए. पर्टिकुलर वो न्यानू सर की होना बोल के बोलो. खास तौर से नैनू सर की शादी हो जाए. हाँ, उनका मसोबा मिल जाए. उनका मसोबा बोलो. मसोबा मिल जाए. इनकी जोरू अच्छी मिले. आमीन. इनकी नेक औलाद हो. आमीन. अच्छी औलाद हो. इनकी खिदमत करने वाली हो. जोरू भी अच्छी हो, ताकि इनके सास ससुर भी अच्छे साला हो. भी अच्छा हो. साले साहब भी अच्छे हो. देने वाले हो, लेने वाले ना हो. इनो लेने वाले ना हो. इन्हें लेने वाले ना हो, खुद से देने वाले हो. खुद से देने वाले रहे तो फिर मैं कितना भी लेता हूँ. हाँ, लेता इसलिए तो हर कोई लेता. समझ रहे हो ना. हैदराबाद मधला आजचा आमचा तिसरा दिवस आणि आता इथून आम्ही चाललोय 2-3 मार्केटमध्ये आणि थोडंसं फिरूया हैदराबादमध्ये. आणि तिथं भेटतात का आपले बसोबा, बघूया. रसवाले आले. थँक्यू रसवाले. आम्ही आमचं एनर्जी वाढवण्यासाठी इथं पितोय. जेवण आपल्या महाराष्ट्राचंच गड्या बरं आहे, कारण बिर्याणी आणि हे खाऊ नॉनव्हेज म्हणजे आय डोंटच लाईक बरं का. म्हणजे मला नॉनव्हेज आवडतच नाहीये. तर मागचाच काय माझा सारखं नॉनव्हेज करतो, मग त्याच्यामुळेच म्हणजे अक्षरशः पोटच खराब झालं. रात्रीपासून 4-5 वेळेस जावं लागलं माहितीये का. देखा आपने लापरवाही का नतीजा है. म्हणून शुद्ध आहार शाकाहार. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. भगतसिंहांचा युग पहिल्यांदाच पाहिलेला पुतळा आहे. छान आहे, मस्त आहे. एक हातात बंदूक आहे, दुसऱ्या हातात काय काठी आहे काय की. मस्त आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो तो काहीतरी फेमस हॉटेल आहे वाटतं, कारण बऱ्याच ठिकाणी इथं आपण पाहू शकतो बाहेर देखील गर्दी आहे. आणि या हॉटेलमध्ये पण साऊथ इंडियनच बरेच ते आहे. आपलं पोहा बिया मिळत नाही आहे, पण साऊथ इंडियन डिशेस बऱ्याचपैकी आपण वर पाहू शकतो. हो का. डोसा, काहीतरी त्यांचं सांबार राईस, मसाला डोसा. मी आज पुन्हा एकदा इडली सांबारच खाणार आहे, कारण माझा आवडीचा पदार्थ आहे. बाकी सगळं खाल्लं तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतो, त्याच्यामुळे आपण आज पुन्हा एकदा नाश्त्याला खातोय इडली सांबार. या खायला. मस्त असा हा टोस्ट आहे, आणि या टोस्टमध्ये चहामध्ये बुडून टोस्ट खायचा आहे. क्लास. छान चव आहे, छान मस्त एक नंबर. हैदराबादच्या रस्त्यांवर फिरतोय आम्ही. तेव्हा कार्तिक सर पण आहे तिथं आणि ज्ञानू सर पण. काय मार्केट जरा फिरूया इथे, बघूया हैदराबादचं मार्केट कसं आहे. आज संक्रांत इथं नाही आहे, उद्या असणार आहे. पोंगल म्हणतात त्याला. आणि बघूया इथलं मार्केट कसं आहे. फायनली आम्हाला मसोबा तर काही भेटलं नाही, मात्र त्याच्यामध्ये काही पर्याय आम्हाला सापडलेले आहेत. एक्झिट नंबर 3 आहे बरं का, तिथून खाली उतरायचं. तर या पर्यायामध्ये बघूया आपल्याला त्यांनी काय सांगितलंय. मी शेवटी व्हिडिओमध्ये सांगतो. रजाकारांची मसोबा चुरून नेला होता नरटे सरांच्या शेतातला, तर तो आम्हाला इथं हैदराबादमध्ये खूप आम्ही शोधला, मात्र सापडला नाही. पण त्याला इथले महाराज जे आहेत त्यांनी सांगितलंय पर्याय काय आहे, आणि तो पर्याय आम्हाला करायचा आहे. जे आपण नवरा माझा नवसाचा पिक्चर पाहिला होता, तर त्या पिक्चर प्रमाणे जो लहान भाऊ असेल घरातला, समजा आता ज्ञानू सर आहे, त्यांचे बालके भाऊ काय नाव आहे, विवेकानंद. मग त्यांनी त्या नवरा माझा नवसाच्या चित्रपटासारखं त्यांच्या घराशेजारीच असलेलं जे गणपती मंदिर आहे तिथे जाऊन त्यांनी दर्शन घ्यायचं, म्हणजे नवस पूर्ण होतो आणि मसोबालाही ते जी काही नैवेद्य आहे ती पोचून जातं. मग पुढे जी काही होणाऱ्या दुर्घटना ते होणार नाही आणि लवकरात लवकर आमच्या मित्राचं लग्न होणार. तर फायनली आम्हाला इथे येऊन काही ना काही तोडगा निघालेला आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. तर हा व्लॉग इथंच संपवतो. और ये जर वीडियो तुमको आवडे होगा तो हमारे चैनल को सब्सक्राइब करो, और हमारे ज्ञानू सर का लग्न हो ऐसी शुभकामनाएं करो, और हमारे चैनल का घंटा भी बजाओ.
धन्यवाद.